चला, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आता लास्ट काही सेशनमध्ये आपण जो आहे जो ड्रग्सच्या रिलेटेड पार्ट आहे, फार्मसिस्टचा जो पार्ट आहे त्याचे काही लेक्चर बघितलेले आहे. आता आपल्याला दुसरं पार्ट चालू करायचं आहे, कोर्स सिलेबस. आता जर तुम्ही 2023 हेल्थ इन्स्पेक्टर किंवा हेल्थ सुपरवायझर जर पेपर बघितला तर जवळपास 90-95% प्रश्न त्याच्यामध्ये कशावर विचारले माहित आहे का? तो विचारलेला आहे कोर्स सिलेबसवर. म्हणून तुम्हाला कोर्स सिलेबस हे माहीत असणं गरजेचं आहे आणि तो चांगल्या पद्धतीने करायचा आहे. मग ज्या ज्या घटकावर आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात तो घटक आपण डिटेल बघणार आहे. ज्या ठिकाणी प्रश्नांची संख्या थोडी नॉर्मल आहे तिथं कमी बघायचं आहे का? आता जरी सिलेबसमध्ये फार्मसिस्टचं सिलेबस दिलेला असेल पण त्या सिलेबसचं आणि तुमच्या पदाचं डायरेक्ट तेवढं संबंध येत नाही. संबंध येतो तो कोर्स सिलेबसच्या रिलेटेड. आणि कोर्स सिलेबस काय असणार आहे हे ऑलरेडी मी सिलेबसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता कोर्स सिलेबसमध्ये जो पहिलं पॉईंट तुम्हाला दिलेला आहे तो दिले फूड आणि न्यूट्रिशन. याने काय, फूड आणि न्यूट्रिशन हे दोन घटक आपल्याला बघायचे आणि ह्याच्याबद्दल आपण डिटेल बघूया. आता फूड आणि न्यूट्रिशन काय असणार आहे? फूड म्हणजे असा सबस्टन्स असेल की ज्याला आपण ग्रहण केल्यानंतर आपल्या शरीराचं डेव्हलपमेंट होणार आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? फूड म्हणत असतो. आणि न्यूट्रिशन ही एक प्रकारची प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे? फूड ग्रहण केल्यानंतर त्याच्यावर जे काही प्रोसेस घडत असते आपल्या बॉडीच्या आतमध्ये त्या प्रोसेसलाच आपण न्यूट्रिशन म्हणून ओळखत असतो. तर या ठिकाणी दोघांची डेफिनेशन दिलेली आहे. फूड एनी सबस्टन्स कंझ्युम टू प्रोव्हाइड न्यूट्रिशनल सपोर्ट ऑफ अन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमला न्यूट्रिशनल सपोर्ट प्रोव्हाइड करणाऱ्या सबस्टन्सलाच आपण फूड म्हणत असतो. मग तो काही पण असू शकतो. मग काही म्हणजे सर सिमेंट पण असेल का? नाही का? कारण की सिमेंट हा आपल्या बॉडीला न्यूट्रिशनल सपोर्ट प्रोव्हाइड करत नाही म्हणून तो असू शकत नाही. मग काय असणार आहे? कार्बोहायड्रेट असेल, फॅट असेल, प्रोटीन असणार आहे, लिपिड असणार आहे, त्याला आपण मग आणखी विटामिन्स असेल, मिनरल्स असतील, तर वॉटर असेल, तर हे सगळेचे सगळे ॲज अ फूड म्हणून आपण यांना ओळखत असतो. आणि दुसरं न्यूट्रिशन यानी काय आहे? याला आपण एक प्रकारची प्रोसेस आहे, द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग अँड युझिंग अ फूड ऑफ ग्रोथ अँड मेटाबॉलिझम अँड रिपेअर. ग्रोथसाठी, मेटाबॉलिझमसाठी, रिपेअरसाठी फूडचं जे काही युजिंग केलं जातं त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो? न्यूट्रिशन म्हणतो. फूड बॉडीमध्ये घेऊन त्याचं युटिलायझेशन करणे यालाच आपण न्यूट्रिशन म्हणतो. युटिलायझेशन कशासाठी करणे? ग्रोथ होण्यासाठी करायचंय, मेटाबॉलिझमसाठी करायचं आणि रिपेअरसाठी करायचंय. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात त्याला मेटाबॉलिझम म्हणत असतो. हे लक्षात घ्या, हे दोन असणार आहेत. आता बघा यामध्ये न्यूट्रिएंट काय आहे? न्यूट्रिएंट काय आहे? तर हे केमिकल सबस्टन्स असतात इन फूड दॅट कॅन बॉडी नीड टू फंक्शन प्रॉपरली. म्हणजे तर न्यूट्रिशन म्हणजे ह्याचा अर्थ असा, सॉरी, न्यूट्रिएंट म्हणजे केमिकल सबस्टन्स आहे, एनी सबस्टन्स नाही. फूड इज एनी सबस्टन्स बट न्यूट्रिएंट इज अ केमिकल सबस्टन्स आणि फूड ऑफ द बॉडी नीड टू फंक्शनल प्रॉपरली. फूड मधील असे केमिकल सबस्टन्स जे बॉडी प्रॉपर फंक्शन करण्यासाठी बॉडीला रिक्वायर्ड असतात अशांना आपण काय म्हणत असतो? न्यूट्रिएंट म्हणून ओळखत असतो. आणि फूड हा एनी सबस्टन्स असतो जो ग्रोथसाठी आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅनिझमला महत्वपूर्ण असतं. आणि फूड मधील काही केमिकल सबस्टन्स जे काय करत असतात? आपल्या बॉडीला प्रॉपर फंक्शन करण्यासाठी गरजेचे असतात, त्यांना आपण न्यूट्रिएंट म्हणून ओळखत असतो. तर आता आपल्याला या ठिकाणी जे काही न्यूट्रिएंट आहे त्या न्यूट्रिएंटचे आपल्याला क्लासिफिकेशन बघायचे की कोणकोणत्या प्रकारचे क्लासिफिकेशन पडत असतात. तर फूड क्लासिफाईड इन द मेन वे. आता बघा फूडचं क्लासिफिकेशन बघायचं. सगळ्यात पहिलं बाय ओरिजिन. कुठून भेटतात आपल्याला, कुठून भेटत असतात त्यानुसार फूडचे वेगवेगळे प्रकार करतो. बाय ओरिजिन जसं कोणापासून भेटतं आपल्याला फूड? एक तर प्लांट पासून भेटतं किंवा अॅनिमल पासून भेटतं. तर त्यानुसार बघा प्लांट ओरिजिन मध्ये कोण कोण येणार आहे? जसं काय म्हणतो? सिरियल्स असणार आहे, धान्य म्हणतो आपण, पल्स असणार आहे, फ्रुट्स असणार आहे आणि व्हेजिटेबल्स असणार आहे. आता बघा मराठीमधून पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. 2023 ला प्रश्नपत्रिका जर चेक केली मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये देण्यात आलेली होती. जर 2026 ला दोन्ही भाषेमध्ये दिलं तर अतिउत्तम आहे, पण नुसतं इंग्लिशमध्ये दिलं तरी आपल्याला काय आहे तिकडे लक्ष द्यायचं. पण शक्यतो इंग्लिशवर जास्त भर द्या का? कारण इंग्लिश शब्द समजायला सोपं जातात, हे पॉइंट लक्षात घ्या. तर आता बघा तर प्लांट ओरिजिन मध्ये काय असणार आहे? जे काही आपण म्हणतो सिरियल्स आणि धान्य असणार आहे, डाळी असणार आहे त्याला आपण पल्सेस म्हणतो, फ्रुट्स असणार आणि व्हेजिटेबल. अॅनिमल मध्ये कोण कोण असेल? मिल्क भेटतं, मीट भेटतं, एग भेटतं आणि फिश भेटतं. म्हणजे दूध असेल, मांस असेल, अंडी असेल आणि मासे, तर हे सगळं आपल्याला अॅनिमल मध्ये भेटतात. तर हे बाय काय आहे? ओरिजिन आहे. तर विचारलं जाईल प्लांट ओरिजिन फूड कोणते, अॅनिमल ओरिजिन कोणते, हे तुम्हाला काही वाचायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही, कारण एवढं शिकलोय म्हटल्यावर एवढं तर सेन्स आहे की प्रश्न आल्यानंतर आपण उत्तरापर्यंत काय आहे
आरामशीर जाऊ शकतो राजांनो. यानंतर पुढे काय आहे, बाय केमिकल कंपोजिशन. त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन कसं आहे ह्याच्यानुसार काम क्लासिफिकेशन केलेले असतात, जसं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट, विटामिन्स आणि मिनरल्स. हे जे क्लासिफिकेशन आहे तर हे बाय केमिकल कंपोजिशन आहे. केमिकल स्ट्रक्चर कसं आहे त्यांच्यामध्ये यानुसार हे क्लासिफाईड झालेले आहेत. प्रोटीन्स वेगळे, कार्बोहायड्रेट, फॅट, विटामिन्स आणि मिनरल्स. जसं प्रोटीन्स कंटेंट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. कार्बोहायड्रेट कंटेंट काय आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. फॅट्स कंटेंट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. विटामिन्स आणि मिनरल्स कंटेंट काय आपण म्हणू शकतो, डिफरंट टाइप ऑफ मिनरल्स. तर हे लक्षात घ्या, यानुसार आपण म्हणू शकतो केमिकल कंपोजिशनच्या आधारे हे वर्गीकरण केलेलं आहे. आणि आपल्याला डिटेल जो स्टडी करायचा आहे तो केमिकल कंपोजिशनच्या आधारेच करायचा आहे. आणि शाळेपासून ते आतापर्यंत आपण त्याच पद्धतीने अभ्यास करत आलेलो आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या. यानंतर पुढचं आहे बाय फंक्शन. म्हणजेच काय, कोणत्या प्रकारचं फंक्शन करतं आपल्या बॉडीमध्ये, कोणतं न्यूट्रिशन, यानुसार पण क्लासिफिकेशन केलं जातं. जसं काही न्यूट्रिशनचं काम आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर एनर्जी प्रोव्हाइड करणं आहे. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट आणि फॅट आणि लिपिड. तर कार्बोहायड्रेट, फॅट आणि लिपिड हे काय करत असतात, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल प्रोटीन जर बघितलं तर हे काय करत असतो, तर ह्याचं काम आहे बॉडीमध्ये वेगवेगळ्या एन्झाईम्स आणि हार्मोन्सची फॉर्मेशन करणे. यासोबतच बिल्डिंग ब्लॉक ऑफ ह्युमन बॉडी म्हणून आपण त्याला ओळखत असतो. जसं एखाद्या इमारतीमध्ये सिमेंटचा रोल आहे जो विटांना मजबूत एकत्र ठेवतं, त्याच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये सेलला मजबूतीने बांधण्याचं काम जर कोण करत असेल तर प्रोटीन करत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. विटामिन्स काय करत असतात, आपल्या बॉडीमध्ये चालत असणाऱ्या एखादी प्रक्रिया, एखादी प्रोसेस हे रेग्युलेट करण्याचं काम करतं आणि योग्यरित्या त्या प्रोसेसला एक्झिक्यूट करत असतं. मिनरल्सचं पण तशाच पद्धतीचं काम आहे. आणि हे जे काही मॅक्रो न्यूट्रिएंट कोणकोणते, मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे, कार्बोहायड्रेट, यानंतर प्रोटीन असणार आहे, लिपिड असणार आहे. आणि मायक्रोमध्ये कोण कोण येणार आहे, तर त्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स येणार आहे. तर हे सगळं डिटेल डेटाबेस आपल्याला या सेशनमध्ये कव्हर करायचं आहे. बाय फंक्शन एनर्जी इल्डिंग कोण कोण आहेत, ऊर्जा देणारे कोण कोण आहेत मी सांगितलं. कार्बोहायड्रेट आणि फॅट हे काय करत असतात, एनर्जी इल्डिंग आहे. जसं राईस मध्ये कार्बोहायड्रेट आहे, शुगर मध्ये कार्बोहायड्रेट आहे, ऑइल मध्ये फॅट आहे. तर हे एनर्जी प्रोडक्शनचं काम जास्त प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये करत असतात, म्हणून याला एनर्जी इल्डिंग काय आहे आपण फूड म्हणून ओळखत असतो. यानंतर मी सांगितलं बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंगचं काम कोण करत असतं, तर तो प्रोटीन आहे. तर बघा प्रोटीन फॉर एक्झाम्पल पल्स, मिल्क मध्ये आणि मीट मध्ये आढळतं आणि तो काय करत असतं, एक प्रकारचं बॉडी बिल्डिंगचं काम करतं. जसं इमारतीमध्ये विटांना एकत्रित ठेवण्याची जबाबदारी सिमेंटची असते, तशा प्रकारे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेलला मजबूतीनं एकत्र ठेवण्याची जबाबदारी कोणाची असेल तर ते असणारे प्रोटीनची. आणि याच कारणामुळे याला बॉडी बिल्डिंग म्हणून आपण ओळखत असतो. तर याच पद्धतीने कंटेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा प्रोटेक्टिव्ह रेग्युलेटरी. प्रोटेक्टिव्हचं काम आणि रेग्युलेशनचं काम कोण करतं, विटामिन्स आणि मिनरल. यांचं काम आहे आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करणे, तसेच बॉडीमध्ये सुरू असलेल्या प्रोसेसला रेग्युलेट करणे, रेग्युलेशन करणे ही जबाबदारी कोणाची असणार आहे, विटामिन्स आणि मिनरलची असणार आहे. फॉर एक्झाम्पल प्रोटेक्शनचं काम काय आहे, जसं वेगवेगळ्या आपल्या बॉडीमधल्या प्रोसेस एक्झिक्यूट व्यवस्थित झालं नाही किंवा आपली स्किन असेल, आपले आईज असतील तर यांचं प्रोटेक्शन असेल. किंवा दुसरी गोष्ट म्हणतो वेगवेगळ्या प्रोसेस रेग्युलेट होत असतात आणि त्या रेग्युलेशनचं काम कोणाचं असेल तर या दोघांचं आहे. प्रत्येकाचं रोल आपल्याला डिटेल बघायचे, व्यवस्थित बघायचंय. तर आता आपण या ठिकाणी बघणार आहे सगळ्यात पहिलं जो आपल्या सिलेबसमध्ये दिलाय तो प्रोटीन दिलेला आहे. तर प्रोटीनचं डिटेल डेटाबेस बघायचंय की प्रोटीन हा बेसिकली काय आहे, यानंतर त्याचं फंक्शन्स काय आहे, त्याचं सोर्स काय आहे, डिफिशियन्सीमुळे कोणकोणते डिसऑर्डर होतात, हे सगळं सिलेबसमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय आहे करायचं आहे प्रोटीनच्या बाबतीत, ते लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी काय सांगतोय प्रोटीनच्या बाबतीत, आपण एक एक बघूया. प्रोटीन आर अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे का, कारण की हे आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून भेटताना दिसतो. ह्याचं जर सोर्स काय असेल तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून भेटतं, आपल्याला हे मिनरलच्या स्वरूपात भेटत नाही. असं कधी ऐकलंय का एखाद्याच्या शेतामध्ये प्रोटीनची खाण सापडली नाही, तर हे जर भेटलं तर एक आपल्याला प्लांट पासून भेटतं किंवा ॲनिमल पासून भेटत असतो. आणि ह्यांचे हे मुख्यतः हे कार्बन पासून बनलेले असतात, म्हणून यांना आपण कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. ऑर्गॅनिक म्हणायचं कारणच ते आहे की कार्बन पासून बनलेले असतात. यांना कार्बन कंपाऊंड्स पण म्हणतात, यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. दे आर नोन ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. आता सांगितलं मी तुम्हाला, यांना आपण बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ म्हणत असतो. का, कारण की कोणत्याही जीवाची
शरीर यानी काय कोणतं ऑर्गॅनिझम असू दे, कोणती लाईफ असू दे, त्यांच्या शरीर फॉर्मेशन मध्ये ह्याचं खूप महत्वाचा रोल आहे. आणि जसं की एखाद्या सिमेंट शिवाय इमारत बांधू शकत नाही, त्याच पद्धतीने प्रोटीन शिवाय एखाद्या लाईफची, एखादी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं शरीर निर्माण होऊ शकत नाही. म्हणून याला बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ म्हणून ओळखलं जातं. बिकॉज एव्हरी सेल इन द ह्युमन बॉडी कंटेन प्रोटीन, दे आर मेड अप ऑफ अ स्मॉलर युनिट कॉल्ड ॲज अमिनो ऍसिड. बघा, तर याला बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ का म्हणत असतो, कारण प्रत्येक सेल जी आहे, कोणतीही सेल जर असेल तर एव्हरी सेल जी आहे प्रोटीन पासून तयार झालेली आहे. विदाउट प्रोटीन सेलचं फॉर्मेशन होऊ शकत नाही. जसं सेलच्या बाहेर आवरण असतं त्याला सेल वॉल म्हणत असतो प्लांट सेलमध्ये, आणि त्याच्या आतमध्ये एक आवरण असतं यानी लेअर असतं, कव्हर असतं, त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. त्याचं फॉर्मेशन पण प्रोटीन पासून झालेलं असतं. या व्यतिरिक्त सेलच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस चालत असतात, त्या प्रोसेसच्या एक्झिक्युशनसाठी पण प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. या व्यतिरिक्त सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA, RNA आणि क्रोमोझोम हे जे काही जेनेटिकल कंटेंट असतात हे पण प्रोटीन पासूनच तयार झालेलं असतं. आणि या कारणामुळं विदाऊट प्रोटीन सेल एक्झिस्ट करणारच नाही, आणि विदाऊट सेल ही लाईफ काय किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करणार नाही. या कारणामुळे यांना आपण बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ म्हणून ओळखत असतो. परंतु प्रोटीन जो आहे एक प्रकारची अशी लांब साखळी आहे, अशी लांब चेन आहे. ही चेन आहे बघा, या ठिकाणी दिसत असेल, ही चेन आहे. आणि या चेन मध्ये तुम्हाला हे काही घटक दिसत असतील, जसं आपल्या गळ्यातील चेन असते ना साखळी, आणि आपल्या गळ्यातील साखळी ही कडांपासून बनलेली असते. बघा, आपल्या गळ्यातली साखळी असते ते कड्यांपासून बनलेली असते. ब्रॅसलेट असतं तर ब्रॅसलेट पण कड्यांपासून बनलेलं असतं. त्याच पद्धतीने प्रोटीन हे एक प्रकारची लांब चेन असते. आणि तुम्हाला माहित आहे का, त्या प्रोटीनच्या चेन मधील जे कडे असतात त्या कड्यांना आपण अमिनो ऍसिड म्हणत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. मग मी जर तुला प्रश्न विचारलं की गळ्यातील साखळी ही कशांपासून बनलेली आहे, तू म्हणशील सर गळ्यामध्ये साखळीमध्ये छोटे छोटे कडे आहेत आणि ते सगळे कडे एकमेकाला बांधून एक मोठी लांब साखळी तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने प्रोटीनचं जो फॉर्मेशन आहे छोट्या छोट्या युनिट्स पासून झालेले आहे, आणि त्या युनिट्सला आपण अमिनो ऍसिड म्हणत असतो. आणि अमिनो ऍसिडच्या एकत्रीकरणातून म्हणजे प्रोटीनचा सगळ्यात लहान बेसिक युनिट जर काय असेल तर तो अमिनो ऍसिड आहे. जसं मी तुला काय केलं माहित आहे का, 200 मीटर लांबीची एक साखळी दिली आणि मी म्हंटलो की या साखळीमध्ये छोटं युनिट काय आहे, तर तू म्हणशील साखळीचे कडे, कारण या कड्यांच्या बांधणीतूनच ही मोठी साखळी तयार झाली. त्याच पद्धतीने कोणताही प्रोटीन असेल किंवा कोणताही एन्झाईम्स असेल, कोणताही हार्मोन्स असेल बॉडी मधला, तर जो कोणापासून तयार होत असेल तर तो तयार होतो प्रोटीनचं जो काही बेसिक युनिट आहे ज्याला आपण अमिनो ऍसिड म्हणत असतो, आणि या अमिनो ऍसिड पासूनच तयार होतो. म्हणजे याचा अर्थ प्रोटीन मेड अप ऑफ स्मॉलर युनिट कॉल्ड ॲज अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडच्या युनिट पासूनच प्रोटीनची निर्मिती होत असते. हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता जर प्रोटीनला मी उलगडून बघितलं की त्याच्यामध्ये मला कोणते केमिकल कंपोजिशन्स आढळतात, तर त्याच्यामध्ये मला कार्बन आढळतं, त्याच्यामध्ये मला हायड्रोजन आढळतं, त्याच्यामध्ये मला ऑक्सिजन आढळतं. परंतु बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे लिपिडमध्ये पण असतं आणि यानंतर कार्बोहायड्रेटमध्ये पण असतं. पण प्रोटीनमध्ये हे एक मिनरल अतिरिक्त एक्स्ट्रा असतो, आणि ज्या कारणामुळे त्यांना आपण नायट्रोजिनस सबस्टन्स म्हणतो, आणि तो म्हणजे कोण असणार आहे, नायट्रोजन. म्हणजे कंपोजिशन असतं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, आणि या नायट्रोजनमुळेच त्याला युनिक वेगळं गुणधर्म प्राप्त झालेला आहे. तर प्रोटीन कंटेन द कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. Nitrogen is a unique element that distinguish protein from carbohydrate and fat. मी म्हटलो ना, नायट्रोजन हा एक प्रकारचा डिस्टिंग काय आहे, वेगळं एलिमेंट आहे, आणि हा नायट्रोजन वेगळा आहे म्हणूनच प्रोटीन जो आहे कार्बोहायड्रेट आणि फॅट पासून वेगळं आहे. त्याचं फंक्शन वेगळं आहे आणि त्याचं केमिकल कंपोजिशन पण वेगळं आहे. तर तो नायट्रोजन मुळे आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा प्रकारे या ठिकाणी केमिकल कंपोजिशन कळालं. आता आपल्याला काय करायचंय, क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड मी काय म्हटलो की फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा हा प्रोटीन आहे, आणि या प्रोटीनला जेव्हा मी तोडतो तर त्याच्यातून मला छोटे छोटे युनिट्स भेटत असतात. त्या युनिट्सला मी अमिनो ऍसिड म्हणतो. मग हे सगळे अमिनो ऍसिड किती प्रकारचे असतात, जनरली म्हटलं जातं एकूण 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आपल्याला सापडतात, आणि 20 प्रकारच्या अमिनो ऍसिड पासूनच
निसर्गात सापडणारे प्रोटीन किंवा आपल्या बॉडीच्या आतमध्ये सापडणारे प्रोटीन या सगळ्यांची निर्मिती ह्या 20 प्रकारच्या अमिनो ऍसिड पासून होत असते. परंतु तुम्हाला माहित आहे का, हे सगळे अमिनो ऍसिड कुठंतरी एकाच ठिकाणी सापडत नाही. ह्याच्यापैकी 10 अमिनो ऍसिड 10 अमिनो ऍसिड जे असतात हे आपल्याला फूड मधून भेटत असतात. जसं कडधान्य आहेत त्याच्यातून भेटत असतं, बाहेरून जे आपण खातो ना त्याच्यातून एकूण अमिनो ऍसिड किती भेटत असतात, जे बाहेरून आपण प्रोटीन घेत असतो, जसं सोयाबीन घेतलं, अन्य काही घेतलं, तर बाहेरून आपण घेत असलेल्या फूड मधून आपल्याला 10 अमिनो ऍसिड भेटत असतात. आणि त्या 10 अमिनो ऍसिड जेव्हा आपल्या बॉडीच्या आतमध्ये जातात तेव्हा आपल्या बॉडीमधून आपल्या सेल आणखी अतिरिक्त 10 अमिनो ऍसिड तयार करत असतात आणि अशा प्रकारे टोटल अमिनो ऍसिडची संख्या होते 20. मग जे बाहेरून अमिनो ऍसिड घेत असतो 10 त्यांना आपण इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणत असतो आणि जे बॉडीमध्ये तयार होत असतात 10 त्यांना आपण नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणून ओळखत असतो. तर विचारलं जाईल किती संख्या आहे, तर बघा देर आर अबाउट 20 अमिनो ऍसिड रिक्वायर्ड फॉर बॉडी डिवाइडेड इनटू 2 टाइप्स. फॉर एक्झाम्पल इसेन्शियल अमिनो ऍसिड. इसेन्शियल अमिनो ऍसिड काय आहे, हे आपल्याला फूड मधून भेटत असतात, बॉडी ह्याची निर्मिती करू शकत नाही किंवा फॉर्मेशन करू शकत नाही. दिस कॅन नॉट बी मेड बाय द बॉडी. बघा कॅन नॉट बी मेड बाय द बॉडी, बॉडी ह्याची मेड करू शकत नाही. मस्ट कम फ्रॉम द फूड, हे मस्ट कम फ्रॉम द फूड. टोटल 9 आहेत असं लक्षात घ्या. 10 सांगितलं होतं पण या ठिकाणी 9 दिलेत, पण ऑप्शन मध्ये जर 10 दिला असेल तर तुम्हाला 10 लिहायचं का, कारण एनसीईआरटी मध्ये 10 चा उल्लेख आपल्याला आढळताना दिसतात. तर जे इसेन्शियल जे असतात यांना बॉडी मेड करू शकत नाही. बॉडी कॅन नॉट बी मेड काय आहे दॅट अमिनो ऍसिड अँड दॅट इज कॉल्ड एज इसेन्शियल अमिनो ऍसिड. म्हणून यांना इसेन्शियल अमिनो ऍसिड आपण म्हणत असतो, जे 9 आहेत आणि हे आपल्याला फूड मधून भेटत असतात, बॉडी फॉर्मेशन करू शकत नाही. नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिडला जर बघितला तर हे सिंथेसाइज बाय बॉडी. तर हे जे अमिनो ऍसिड असतात हे सिंथेसाइज बाय बॉडीकडून हे तयार केले जातात, यांना आपण म्हणतो नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. दिस कॅन बी सिंथेसाइज प्रोड्युस्ड बाय बॉडी आणि एकतर 11 किंवा 10 ह्यांची संख्या आहे आणि अशा प्रकारे टोटल जर काय असेल तर हे 20 अमिनो ऍसिड आहेत आणि या 20 अमिनो ऍसिडच्या साह्यानेच आपलं बॉडी बिल्डिंगचं काम होतं, सेलचं काम होतं आणि सगळे रेग्युलेशन व्यवस्थित पद्धतीने चालताना आपल्याला दिसतं. तर हे सगळं आहे. आता बघा ह्यांचं सोर्स काय आहे, तर सोर्स जर बघितलं तर 2 आहे. बघा सोर्स काय आहे, सोर्स आर डिवाइडेड इनटू 2 मेन कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर बायोलॉजिकल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल ॲनिमल सोर्स आहे आणि दुसरं प्लांट सोर्स आहे. ॲनिमल मध्ये हाय क्वालिटी असते, दीज आर कॉल्ड एज अ कम्प्लीट प्रोटीन. जो ॲनिमल मधून आपल्याला प्रोटीन भेटत असतो त्याला कम्प्लीट प्रोटीन म्हणतो, हाय क्वालिटीचा प्रोटीन असतं, बिकॉज दे कंटेन ऑल इसेन्शियल अमिनो ऍसिड. जो ॲनिमल आहे, ॲनिमल मधून जो आपल्याला अमिनो प्रोटीन भेटत असतं त्याला आपण काय म्हणत असतो, कम्प्लीट प्रोटीन म्हणत असतो, हाय क्वालिटीचा असतो. का, कारण ॲनिमल मधून भेटत असणाऱ्या प्रोटीन मध्ये जेवढे काही इसेन्शियल अमिनो ऍसिड होते 10, ते सर्वचे सर्व अमिनो ऍसिड हे आपल्याला ॲनिमल सोर्स मधून भेटत असतात. फॉर एक्झाम्पल मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट हे ॲनिमल सोर्स आहे आणि मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट मध्ये ऑल इसेन्शियल अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात, म्हणून हे हाय क्वालिटी किंवा कम्प्लीट प्रोटीन म्हणून आपण याला ओळखत असतो. जसं कर्ड, पनीर असेल, चीज असेल. एग मध्ये पण कम्प्लीट प्रोटीन आहे. एग व्हाईट पार्ट इज काय कन्सिडर्ड द रेफरन्स ॲज अ प्रोटीन. बेस्ट क्वालिटी जर बघितलं, पूर्ण एग मध्ये प्रोटीन नसतं, तर एग मध्ये 2 पार्ट आहे कलरनुसार, एक येलो आणि एक व्हाईट. जो व्हाईट पार्ट आहे तो हायली काय आहे, रिच असतो प्रोटीनचा आणि जो येलो पार्ट आहे तो हायली रिच असतो लिपिड आणि फॅटचा. म्हणून एग मधला जो व्हाईट पार्ट आहे दॅट इज काय आहे बेस्ट क्वालिटी, काय म्हणतो आपण त्याला प्रोटीन म्हणून ओळखत असतो. यानंतर मीट मध्ये पण कम्प्लीट प्रोटीन आढळतं, चिकन असेल, मटन असेल किंवा बीफ असेल. फिश मध्ये एक्सलेंट सोर्स ऑफ प्रोटीन आणि हेल्दी फॅट. बघा तर वरती जेव्हा खात असतो मिल्क प्रोडक्ट, एग आणि मीट आणि ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये प्रोटीन तर आपल्याला हाय क्वालिटीचा भेटतं, पण यासोबतच जो फॅट भेटत असतो तो आपल्या बॉडीसाठी तेवढं चांगलं नसतं. परंतु फिश जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सलेंट प्रमाणामधला चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा प्रोटीन भेटतो आणि यासोबतच जो फॅट भेटणारा असतो तो पण काय आहे, हेल्दी फॅट भेटतो. तर हा फरक आहे वरच्या मधले आणि फिश मध्ये. तर इथं काही जरी प्रश्न विचारला आपल्याला
तर डिटेक्ट करता यायला पाहिजे. आणि याच नोट्स तुला काय करायचंय, रिवाइज करायचं, वेगळं काही करायची गरज पडणार नाही तुला. तर अशा प्रकारे तुम्हाला सोर्स कळाला असेल ॲनिमल सोर्समध्ये. यानंतर प्लांट सोर्स जो आहे, दीज आर ऑफन इनकम्प्लीट प्रोटीन. प्लांट मधून भेटणारा जो प्रोटीन आहे त्याला इनकम्प्लीट प्रोटीन म्हणत असतो, एक्सेप्शन फॉर सोया. जो सोयाबीन आहे त्याच्यामधून आपल्याला काय आहे, कंप्लीट प्रोटीन भेटताना दिसतं. आणि सोयाबीन सोडल्यानंतर बाकी जेवढे काही कडधान्य आहेत, त्याच्यामधून आपल्याला तेवढ्या प्रमाणात प्रोटीन भेटताना दिसत नाही, कंप्लीट भेटत नाही. कंप्लीट म्हणजे सगळे अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये नसतात, ऑल अमिनो ऍसिड काय त्याच्यामध्ये नसतात. तर बघा, पल्सेस अँड काय लेगम्स मध्ये, डाळी आणि कडधान्यामध्येच आपल्याला हे प्रोटीन आढळताना दिसतं. का माहित आहे का, डाळी आणि कडधान्याच्या ज्या काही डाळी आणि कडधान्याचा जो पीक आहे, या पिकांच्या रूटच्या आतमध्ये गाठा असतात आणि त्या ठिकाणी रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया बसलेला असतो. आणि हा रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया त्या पिकांमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करून देण्याचं काम करतं. म्हणून हे जे काही शेंगा लागणाऱ्या वनस्पती आहेत ना, ज्यांना शेंगा लागतात, तर अशा वनस्पतींच्या रूट्सवर गाठा असतात आणि त्या गाठांवरती रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो. आणि हा बॅक्टेरिया काय करतं, या शेंगा लागणाऱ्या वनस्पतीपासून फूड घेतं स्वतःच्या फायद्यासाठी, खाण्यासाठी. आणि त्या बदल्यात त्या शेंगा लागणाऱ्या वनस्पतींच्या मुळांच्या गाठांमध्ये तो नायट्रोजन फिक्सेशन करून देण्याचं काम करतं. म्हणून अशा वनस्पती, अशा पिकांकडे नायट्रोजन मुबलक प्रमाणात असतं. म्हणून असे पीक काय करत असतात, प्रोटीनचं फॉर्मेशन करतात. म्हणून प्रोटीन हे फक्त आपल्याला शेंगा लागणाऱ्या वनस्पतीमध्ये आढळतं, त्यालाच आपण कडधान्य म्हणत असतो किंवा त्यालाच आपण डाळी म्हणत असतो. तर बघा, ग्रॅम असतील, चना, तूर असेल, डाळ असेल, मूग असेल, डाळ किंवा काय म्हणतो लेंटिल्स, हे सगळ्यांमध्ये आपल्याला आढळताना दिसतं. सोयाबीन हा जो आहे प्लांट मध्ये जरी येत असेल तर त्याच्यात आपल्याला कंप्लीट प्रोटीन आढळताना दिसतं. कारण सोयाबीन मध्ये जवळपास 40% प्रोटीनचं प्रमाण आपल्याला आढळताना दिसतं. कंटेनिंगला हायेस्ट अमाऊंट ऑफ प्लांट प्रोटीन अप्रॉक्सिमेट 40%. तुला जर विचारलं की हायेस्ट अमाऊंट ऑफ प्रोटीन कोणत्या प्लांट सोर्स मध्ये प्रेझेंट आहे, तर तुझं उत्तर असायला पाहिजे तो सोया आणि सोयाबीन. यानंतर धान्य, त्याला सिरियल्स म्हणतो. व्हीट, राईस, बाजरा कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ काय आहे, प्रोटीन आणि लार्ज अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट. हे जे मी तुम्हाला सांगतोय धान्य, त्यामध्ये व्हीट, राईस आणि बाजरा आहे. ह्याच्यात स्मॉल अमाऊंट ऑफ प्रोटीन्स असतं, स्मॉल अमाऊंट ऑफ फॅट असतं आणि लार्ज अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स आपल्याला आढळताना दिसतं. तर हे सोर्स आहे, हे लक्षात घ्या. हाय क्वालिटीचा तो मिनरल सोर्स कोणता आहे, ॲनिमल आहे. आणि प्लांट सोर्स जो आहे इनकम्प्लीट प्रोटीन म्हणून आपण ओळखत असतो. हे डेटाबेस खूप महत्वाचं आहे. नट्स आणि ऑइल सीड्स मध्ये जसं ग्राउंड नट्स, शेंगदाणे, आल्मोंड्स आणि कॅशेस याच्यामध्ये पण मायनर प्रमाणामध्ये आपल्याला आढळताना दिसतं. हे पॉइंट कळणं गरजेचं आहे. तर हे प्रत्येक लाईन महत्वाची आहे, ह्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. जर तुम्ही PYQ काढून बघितला तर तुम्हाला जाणवेल की सर ओके चालू आहे, सिस्टमॅटिक चालू आहे, कोणतंही लोड नाही. आणि त्याच पद्धतीने आपल्याला सगळं काय करायचं या ठिकाणी कव्हर करायचं आहे. क्लिअर, इथपर्यंत समजलं तर हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रा. तर बघा, त्याच्या अगोदर एक नोटिफिकेशन आहे, समजून घ्या. नोटिफिकेशन काय आहे की या सगळ्या बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही तांत्रिकची तयारी करत असाल, झेडपी आरोग्य सेवकची तयारी करत असाल, तर सर्व विषयाची तसेच तांत्रिक बॅच उपलब्ध आहे. महिला आरोग्य सेविका जर करत असेल, ANM करत असेल, त्याची बॅच उपलब्ध आहे. तांत्रिक तसंच सर्व विषयाची बॅच आहे. यानंतर स्वच्छता निरीक्षक करत असेल, यानी काय सॅनिटरी इन्स्पेक्टर, त्याची बॅच आहे सर्व विषयाची तसेच तांत्रिक. यानंतर MPW सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका यांची करत असेल तर ती पण बॅच उपलब्ध आहे. हेल्थ सुपरवायझर, हेल्थ इन्स्पेक्टर आणि स्टाफ नर्स, एवढ्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी तुमच्या ओळखीचे असतील त्यांना आवर्जून सांगा. असं नका घ्यावं म्हणा, एखाद्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली असेल, त्यांनी माझं कंटेंट बघितलं असेल किंवा तुमच्यापैकी कोणी जर माझं कंटेंट बघितलं असेल तर त्यांना आवर्जून सांगा की बाबा कंटेंट कसं आहे, टेस्ट कशी आहे, नोट्स कसं आहे, शिकवण्याची पद्धत कशी आहे. तर तुम्हाला 100% त्यांना कळून जाईल की क्वालिटी काय आहे. तर तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी तांत्रिक विषयाची फीस आहे 1499 रुपये आहे. आणि तुम्हाला हे लक्षात घ्या, तांत्रिक त्याच्यामध्ये लेक्चर भेटणार आहेत, नोट्स भेटणार आहेत आणि यासोबतच टेस्ट भेटणार आहे.
कंप्लीट पॅकेज आहे. तुम्हाला वेगळं महाराष्ट्रातून कोणतीही बुक घ्यायची गरज नाहीये, कुठून कोणता कंटेंट शोधायची गरज नाहीये, सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल. यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे सायन्स बाय अशोक पवार. कोणतं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे? सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की त्याच्यामध्ये कोणत्या बॅचेस आहेत. आणि काही अडचण असेल तर या ठिकाणी दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. 87 66 99 24 59 78 75 32 92 74 दोन नंबर आहेत. पर्सनल माझे नंबर आहेत. संपूर्ण तांत्रिक विषय मी शिकवणार आहे आणि बाकीच्या विषयासाठी पण तज्ञ शिक्षक उपलब्ध करून दिलेले आहेत. क्लिअर इथपर्यंत? इंग्लिशसाठी नव्हतं ते पण अवेलेबल करून दिले आता. तर हे सगळं जिल्हा परिषदेमध्ये, सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महानगरपालिकेत किंवा नगर परिषदमध्ये कुठेही तुम्ही तांत्रिकची तयारी करत असाल तर तांत्रिकसाठी बेधडक माझ्याकडे या. मी तुम्हाला पूर्ण कंटेंट उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहे. क्लिअर इथपर्यंत? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर एवढं पार्ट कळालं तुम्हाला. आता बघा पुढचं पार्ट आहे तो फंक्शन काय आहे. तर मी तुम्हाला म्हटलो की बाबा काय कार्य आहे, तर फंक्शन काय आहे, बॉडी बिल्डिंगचं काम करत असतं. बॉडी बिल्डिंगचं फॉर्मेशनचं का? कारण की एव्हरी सेल कंटेंट फ्रॉम प्रोटीन. प्रोटीन पासूनच प्रत्येक सेलची निर्मिती झालेली असते. या व्यतिरिक्त रिपेअर अँड मेंटेन, बॉडीला रिपेअर करण्याचं काम करतं. जसं आपली स्किन वगैरे कट झाली तर त्या ठिकाणी रिपेअरिंगचं काम पण हेच करत असतो, हे लक्षात घ्या. यानंतर आपल्या बॉडीमध्ये जेवढे एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार होतात ना, तर 99% एन्झाईम्स आणि हार्मोन्स हे प्रोटीन पासून तयार झालेले असतात. किंवा बाकीचे हिमोग्लोबिन वगैरे असे असतील, किंवा आपला जो जेनेटिक कंटेंट आहे DNA, RNA, क्रोमोझोम हे पण काय आहे, प्रोटीन पासूनच तयार झालेले असतात. किंवा आपल्या बॉडीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमच्या विरुद्ध लढण्यासाठी ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या अँटीबॉडीचं फॉर्मेशन पण प्रोटीन पासून तयार होतं. म्हणून तर म्हणलो ना, विदाऊट प्रोटीन लाईफ डज नॉट एक्झिस्ट. म्हणजेच काय आहे, लाईफ ही एक्झिस्टच करणार नाही विदाऊट प्रोटीन. तर प्रोटीन हे खूप महत्वाचं आहे, IMP आहे. तर आता बघा फंक्शन बॉडी बिल्डिंगचं काम करत असतं, शरीराची बांधणी करतं. जसं एखाद्या इमारतीमध्ये विटांच्या बांधणीसाठी सिमेंटचा वापर होत असतो, तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, ह्युमन बॉडीमध्ये या ठिकाणी सिमेंटचं काम कोण करत असेल तर प्रोटीन करत असतं. इसेन्शियल फॉर ग्रोथ साठी महत्वाचं आहे, डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं आहे आणि मसल्स अँड टिश्यूच्या ग्रोथसाठी महत्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा ग्रोथ, डेव्हलपमेंट, यानंतर काय आहे मसल्स अँड टिश्यू यांच्या डेव्हलपमेंटसाठी प्रोटीन अतिशय महत्वाचं आहे. आणि या सगळ्यांवरच काय करत असतं, शरीर आपलं फॉर्मेट होत असतो, तयार होत असतो. म्हणून तर बघा बॉडी बिल्डिंग व्यवस्थित व्हावं म्हणून जिम मध्ये वर्कआउट करणारे लोक जे असतात ऍज अ सप्लिमेंट म्हणून प्रोटीनचं सेवन करत असतात, प्रोटीनचं सेवन करतात. यानंतर बघा रिपेअर अँड मेंटेनन्स, टू रिपेअर वर्म आउट टिश्यू, झीज भरून काढणे, ज्या ठिकाणी जखम झालेली आहे ती झीज भरून काढण्यासाठी, वर्म आउट टिश्यू करण्यासाठी, आणि हील वुंड्स, जे काही जखम झाली असेल किंवा ती रिकवर करणे किंवा ती भरून काढण्याचं काम हे करतात. रिपेअर अँड मेंटेनन्स म्हणतो. एन्झाईम्स आणि हार्मोन्सचं फॉर्मेशन, ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स, सम हार्मोन्स लाईक इन्सुलिन आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. बघा ऑल एन्झाईम, जेवढे काही एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये, फॉर एक्झाम्पल आपल्या लाळेमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. टायलिन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ अमायलेज, आणि इट फंक्शन काय रे, इट फंक्शन इज अ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. तर हे जे आहेत हे मेडअप ऑफ काय आहे, प्रोटीन्स असणार आहे. या व्यतिरिक्त लायझोझाईम, इट इज अ हार्मोन्स ऑफ युअर ऑफ सलायवा आणि इट किल द बॅक्टेरिया इन द माउथ. जो माउथ मध्ये बॅक्टेरिया येतात त्यांना मारण्याचं काम करतं. इट मेडअप फ्रॉम काय आहे, प्रोटीन. यानंतर आपण आपल्या स्टमक मध्ये जर गेलं तर स्टमक मध्ये काय म्हणतो, पेप्सिन एन्झाईम्स आहे. यानंतर HCl आहे, म्युकस बायकार्बोनेट आहे. ऑल दीज आर मेडअप ऑफ फ्रॉम काय आहे, या ठिकाणी प्रोटीन पासून तयार होतात. इन स्मॉल इंटेस्टाईन डिफरंट टाइप ऑफ एन्झाईम्स प्रेझेंट, ट्रिप्सिन फॉर एक्झाम्पल, ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज, ऑल दीज आर मेड अप ऑफ फ्रॉम काय आहे, प्रोटीन असणार आहे. आणि डिफरंट टाइप ऑफ हार्मोन्स, फॉर एक्झाम्पल इन्सुलिन, ग्लुकॅगॉन सिक्रेटेड फ्रॉम द पॅनक्रिया आणि इट मेड अप फ्रॉम काय आहे, प्रोटीन. प्रोटीन पासून हे तयार होताना आपल्याला दिसतं. इम्युनिटी, इम्युनिटी म्हणजे बॅक्टेरिया व्हायरसच्या विरुद्ध लढण्याची ताकद, आणि हे कशापासून तयार होत असेल तर प्रोटीन पासून. फॉर एक्झाम्पल ग्लुबलिन इज अ अँटीबॉडीज प्रेझेंट इन अ ब्लड प्लाझ्मा आणि ग्लुबलिन इज अ फॉर्म फ्रॉम काय आहे, मेडअप ऑफ काय आहे, प्रोटीन. प्रोटीन पासून तो तयार होत असतं आणि हे अँटीबॉडीज असतात. बघा प्रोटीन्स फ्रॉम अँटीबॉडीज विच फाईट अगेन द इन्फेक्शन, आणि हे अँटीबॉडीज काय आहे, प्रोटीन पासून तयार होतात, ट्रान्सपोर्टचं काम करतात. हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन,
हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन आणि हिमोग्लोबिन कॅरीज ऑक्सिजन. तर हे ट्रान्सपोर्टचं काम करत असतात. म्हणजे जसं ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक कॅरी होत नाही वन पॉईंट टू अनदर पॉईंट, आणि ऑक्सिजनला कॅरी करण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर हिमोग्लोबिनची, आणि हिमोग्लोबिन कोणापासून तयार होत असेल तर प्रोटीन पासून तयार होतं. म्हणून आपण म्हणू शकतो की ट्रान्सपोर्टचं काम करतं, वेळ पडली तर एनर्जीचं पण काम करतं. जेव्हा बॉडीमध्ये फॅट अँड कार्बोहायड्रेटची कमतरता होते, डिफिशियन्सी होते, अशा वेळेस आपल्या बॉडीमधला प्रोटीन बाहेर येतं आणि तो एनर्जी प्रोडक्शनचं काम करतं. 1 ग्रॅम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी ऊर्जा भेटत असते. पण हे कधी युटिलाइज होतं? जेव्हा बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटची डिफिशियन्सी होते. कार्बोहायड्रेट आणि फॅट जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल अशा वेळेस मात्र बॉडीचं प्रोटीन फक्त बॉडी बिल्डिंगसाठी वापरलं जातं, एनर्जीसाठी वापरलं जात नाही. हे पॉईंट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग बघा, प्रोव्हाइड 4 कॅलरी पर ग्रॅम एनर्जी प्रोटीन, बट द बॉडी यूज इट फॉर एनर्जी ओनली व्हेन कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स आर अनअवेलेबल. म्हणजे जर समजा बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट अनअवेलेबल असेल अशाच वेळेस आपली बॉडी एनर्जीसाठी यूज करत असते. कोणाला? प्रोटीनला. हे लक्षात घ्या. तर हे महत्वाचे पॉइंट आहेत. आता बघा, प्रोटीन डिफिशियन्सी, प्रथिनांची कमतरता. तर हे विचारतात मित्रा, प्रोटीनची डिफिशियन्सी विचारतात, कारण प्रोटीनची डिफिशियन्सीमुळं बॉडीवर अनेक वेगवेगळे इफेक्ट आपल्याला पडताना दिसतात. आणि तेच तुम्हाला लक्षात घ्यायचंय काय आणि कशा प्रकारे असणार आहे. इन पब्लिक हेल्थ प्रोटीन डिफिशियन्सी लीड टू प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन. बघा, जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये प्रोटीनची कमतरता होते, प्रथिनांची कमतरता होते, त्यावेळेस त्या सिच्युएशनला काय म्हणत असतो? प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन, PEM म्हणत असतो आपण. यालाच प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन म्हणतो. दिस इज अ मेजर फोकस फॉर हेल्थ इन्स्पेक्टर. आणि हेच IMP आहे आणि ह्याच्यावरच तुम्हाला जास्तीत जास्त काम करायचे. कोणासाठी? प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन. हे कधी सिच्युएशन निर्माण होते? जेव्हा एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी होते. कार्बोहायड्रेटची डिफिशियन्सी झाली तर नाही म्हणता येत, लिपिडची फॅटची डिफिशियन्सी असेल तरी म्हणता येत नाही. पण जर समजा पब्लिक हेल्थमध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी जर झाली बॉडीमध्ये, तर अशाला आपण प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन यानी PEM ची सिच्युएशन म्हणतो. आणि या सिच्युएशन मध्ये वेगवेगळे डिसऑर्डर होतात, ज्यामध्ये मॅरेस्मस आहे, ऐकलं असेल तुम्ही, क्वाशिरकोर नावाचा डिसऑर्डर आहे. तर हे दोन्ही डिसऑर्डर यामध्येच होतात. तर मॅरेस्मस आणि क्वाशिरकोर इज अ एक्झाम्पल ऑफ मॅलन्यूट्रिशन. कशाचं? प्रोटीन एनर्जीचं. तर प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशनचं एक्झाम्पल मॅरेस्मस आणि क्वाशिरकोर हे दोन डिसऑर्डर आहेत, जो आपण पुढे बघूया. तर हे कळालं तुम्हाला. बघा, पहिलं काय आहे? क्वाशिरकोर इज अ मॅलन्यूट्रिशन ऑफ प्रोटीन. आणि युजली अकुर इन चिल्ड्रन 1 to 5 year old जे काही चिल्ड्रन आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला क्वाशिरकोर होताना दिसतं. याला मराठीतून तुम्ही सुजवटी शब्द हा शब्द वापरता, ज्यामध्ये जो बालक आहे त्याचं पोट सुजलेलं दिसतं, आपल्याला फुगलेलं दिसतं, सूज निर्माण होत असते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये ओडेमा नावाची सिच्युएशन निर्माण होते. ओडेमा म्हणजे सुजणे. तर याला आपण सुजवटी म्हणतो. तर हे कोणामुळे होतं माहित आहे का? लक्षात घ्या. तर ते कोणामुळे होत असेल तर ते प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे होताना आपल्याला दिसतं. तर प्रोटीनची डिफिशियन्सी जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वाशिरकोर. आणि इट काय म्हणतो आपण? अक्वर इन द चिल्ड्रन एज बाय 1 to 5 year. आता बघा काय काय असणार आहे? ओडेमा, सुस्त, स्वेलिंग ऑन द फेस अँड लोअर लेग्स. फेस वरती जो आहे स्वेलिंग येतं आणि लोअर लेग जे आहेत, खालचे आपले पाय जे आहेत, हे पण आपल्याला सुजलेले दिसतात. कोणामध्ये? क्वाशिरकोरमध्ये. यानंतर मून फेस, द फेस लुक लाईक राऊंड अँड सोलन. गोलाकार चंद्रासारखं आपलं चेहरा होऊन जातं. आपलं म्हणजे त्या लहान बाळाचं, त्याला मून फेस म्हणतो. पोट बेली, द स्टमक काय म्हणतो? प्रोट्युलम, म्हणजे पोट फुगून जातं, यालाच आपण पोट बेली म्हणतो. मेंटल चेंजेस, काय म्हणतो? इरिटेबिलिटी अँड काय? लिथेर्जी, म्हणजे आळस आणि सुस्ती निर्माण होते. तर हे अल्टरनेटिव्ह मी मराठी शब्द का दिलोय? कारण कधी कधी इंग्लिश शब्द जर कळाला नाही तर त्याच्यावरून अंदाज बांधता येईल. पूर्ण नोट्समध्ये या पद्धतीचा वापर केलेला आहे, तुम्हाला सोपं जावं म्हणून. हा, तर काय बघा, इरिटेबिलिटी होतं आणि नंतर लेथार्जी होतं, आळस आणि सुस्ती होऊन जाते त्या बाळामध्ये. हेअर चेंजेस होतात, हेअर बिकम थिन आणि काय म्हणतो? रेडिश, म्हणजेच काय? फ्लॅग साईन आहे, थिन होऊन जातात, पातळ होऊन जातात आणि रेडिश होऊन जातात.
तर हे सगळे सिम्पटम्स आहेत कशाचे, तर हे सिम्पटम्स आहे क्वाशिरकोरचे आणि हे आपल्याला 1 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये आढळतं. दुसरं मॅरास्मस दॅट इज कॉल्ड एज अ सुकटी, आणि सुकटी आणि मॅरास्मस अॅक्युअरलं म्हणजे कशामुळे अॅक्युअर होते, तर डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन ॲज वेल ॲज एनर्जी. जेव्हा एखाद्या बालकामध्ये प्रोटीनच्या सोबतच एनर्जी डिफिशियन्सी होते दॅट इज कॉल्ड ॲज अ काय आहे, मॅरास्मस. आणि जर फक्त प्रोटीनची डिफिशियन्सी असेल तर तो असणार आहे क्वाशिरकोर. मायनर डिफरन्स आहे बट IMP डिफरन्स आहे. काय सांगितलं, क्वाशिरकोर मध्ये ओनली डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन आणि मॅरास्मस इज डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन ॲज वेल ॲज कॅलरीज दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्बोहायड्रेट. कळलं, तर बघा, तर जेव्हा प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटची डिफिशियन्सी सोबत होते त्यावेळेस त्या बाळामध्ये मॅरास्मस नावाचा डिसऑर्डर होतो. आणि मॅल न्यूट्रिशनचा हा दुसरा प्रकार आहे. यामध्ये बाळ जो आहे ह्याच्यामध्ये फॅट संपून गेलेला असतं, स्किन पूर्ण हाडाला चिपकलेली असते, एकदम पतला झालेला असतो, म्हणून त्याला सुकटी हा शब्द वापरतो. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर इथं बघा सिम्पटम्स काय आहे, सेव्हर वेस्टिंग, मसल्स डिसॅपियर, लिव्हिंग ओनली स्किन अँड बोन, हाडांचा सापळा होऊन जातं, मसल डिसॅपियर होऊन जातात, मसल दिसतच नाही, पूर्ण हाड आणि स्किन चिपकल्यासारखं दिसतं, जसं भिंतीवर आपण चिपकून टाकतो ना एखाद्या स्किनला, त्या पद्धतीने पूर्ण हाडांचा सापळा दिसायला लागतो. दॅट इज कॉल्ड एज सेव्हर वेस्टिंग म्हणतो. ओल्ड मॅन फेस, फेस लुक लाईक रिंक अँड एजेड, म्हणजे लहान बाळ आहे पण चेहरा हा एकदम वयस्कर माणसासारखं होऊन जातं. तर हे सिम्पटम्स आहेत. आणि यानंतर बघा नो ओडेमा स्वेलिंग इज सीन, म्हणजे याचा अर्थ शरीरावर सूज वगैरे दिसत नाही, स्किन बॉडीला पूर्ण चिपकलेली असते आणि यालाच आपण मॅरास्मस म्हणत असतो. आता बघा पुढचं पॉइंट आहे एक्सेस ऑफ प्रोटीन. जर प्रोटीन बॉडीमध्ये एक्स्ट्रा झालं तर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनला स्टोरेज करून ठेवण्याची कोणतीही सिस्टीम नाहीये. जसं आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट झालं त्याला आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करता येतं, एक्स्ट्रा लिपिड झालं त्याला स्टोअर करता येतं, परंतु प्रोटीनला स्टोअर करण्याची आपल्या बॉडीमध्ये कोणतीही व्यवस्था नाहीये, कोणतीही सिस्टीम नाहीये. मग काय होतं, सिस्टम सिंपल आहे. जर समजा एक्सेस झालं, जास्त झालं तर त्या प्रोटीनला लिव्हरकडे पाठवलं जातं, लिव्हर त्या प्रोटीनचं रूपांतर युरियात करत असतो आणि नंतर त्या युरियाला किडनीकडे पाठवलं जातं आणि किडनी त्यानंतर त्याचं एक्सक्रेशन करतं, म्हणजे बॉडीच्या बाहेर फेकतं. तर एक्स्ट्रा जो एक्सेस प्रोटीन आहे तो काय करतं, बॉडीमध्ये स्टोअर होत नाही तर त्याचं रूपांतर लिव्हर करतो युरियामध्ये आणि युरियाला नंतर किडनीकडे पाठवलं जातं, किडनी त्याचं एक्सक्रेशन करतं. जर लिमिटपेक्षा जास्त प्रोटीन बॉडीमध्ये रेग्युलर येत राहिलं तर त्याचं लोड पडत असतो लिव्हरवर आणि किडनीवर. म्हणून जेव्हा खूप जास्त प्रोटीनचं सेवन रेग्युलरली केलं जातं अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये लिव्हर आणि किडनी फेल होण्याची शक्यता आहे. का, कारण लोड त्याच्यावर पडत असतो. म्हणून जिम मध्ये वर्कआउट करणारे लोक जे मॅक्झिमम सप्लिमेंट घेत असतात तर असे कितीतरी लोक आहेत की ज्यांच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत, तर बिकॉज ऑफ धिस एक्सेस ऑफ काय आहे, प्रोटीन. तर हे लक्षात राहू द्या. मग बघा कन्झ्युमिंग टू मच प्रोटीन कॅन ऑल्सो ॲज अ हार्मफुल आहे जास्त घेणं. का, कारण किडनी स्ट्रेन, किडनीवर ताण पडतं. द किडनी हॅव टू वर्क हार्डर टू फिल्टर आउट द नायट्रोजन वेस्ट युरिया. किती युरिया बाहेर काढणार, त्याचं एक लिमिट आहे डेली. पण तू जर प्रोटीन खूपच खाऊ राहिले, लिव्हर मॅक्झिमम युरिया तयार करू राहिलं तर किडनीची कॅपॅसिटीपेक्षा जास्त तयार झालं तर किडनीवर स्ट्रेस येणार आहे. यानंतर डिहायड्रेशन सिच्युएशन निर्माण होतं. हाय प्रोटीन इनटेक रिक्वायर्ड मोर वॉटर ऑफ एक्सक्रेशन. प्रोटीन जेवढं जास्त असेल तेवढं किडनी काय करत असते, लवकर काय युरिनचं फॉर्मेशन करते. आणि जर समजा बॉडीमध्ये जेवढं प्रोटीन जास्त आहे तेवढं युरिन जास्त प्रमाणात शरीराच्या बाहेर फेकलं जातं. का, कारण प्रोटीन जास्त आलं म्हणजे त्याला कशात रूपांतर करावं लागेल, युरियात रूपांतर करून युरिनमध्ये टाकावं लागेल, बॉडीच्या बाहेर पाठवावं लागेल. म्हणून असं व्यक्ती ज्यांच्यामध्ये प्रोटीनचं सेवन जास्त आहे त्याला सारखी लघवी होत असते. आणि जर लघवी सारखी होत असेल तर बॉडीतलं पाणी बाहेर चाललंय आणि बॉडीमध्ये वॉटरची डिफिशियन्सी होऊन जाईल आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ डिहायड्रेशन सिच्युएशन. तर एक्सेस ऑफ प्रोटीन जर असेल तर डिहायड्रेशनची सिच्युएशन निर्माण होते, ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर गॉट हाय इंटेक ऑफ प्रोटीन प्युरिन रिच प्रोटीन कॅन लीड टू हाय युरिक ऍसिड अँड जॉईंट पेन. जर समजा प्रोटीन हा जास्तीत जास्त सेवन करत असेल आणि त्या प्रोटीनमध्ये प्युरिन नावाचा जो काही आहे तो अमिनो ऍसिड खूप जास्त असेल तर अशा वेळेस आपल्या बॉडीच्या मध्ये युरिक ऍसिडचं स्टोरेज वाढतं आणि युरिक ऍसिडचं स्टोरेज ज्या ठिकाणी वाढतं
त्या ठिकाणी आपल्याला पेन व्हायला सुरुवात होते. जसं या ठिकाणी वाढलं, या ठिकाणी पेन होतं, या ठिकाणी वाढलं, या ठिकाणी. जसं आपण रनिंग करतो की नाही, जर तू डंबेलचा वापर करून असं करत बसलास तर संध्याकाळी या ठिकाणी दुखतं की नाही, का? कारण त्या ठिकाणी युरिक ऍसिडचं फॉर्मेशन होतं. तर याच कारणामुळं एक्सेस ऑफ प्रोटीन जेव्हा सेवन करतो तर आपल्या बॉडीमध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि युरिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळं जॉईंट पेन व्हायला सुरुवात होते. ज्या ज्या ठिकाणी जॉईंट्स आहे त्या त्या ठिकाणी पेन यानी त्रास व्हायला आपल्याला सुरुवात होतं. तर हे सगळे सिम्पटम्स आहेत. एक्सेस ऑफ काय आहे, याला आपण प्रोटीन म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आता डेली रिक्वायरमेंट प्रोटीनची किती आहे? द रिक्वायरमेंट डिपेंड ऑन एज, वेट अँड काय फिजिओलॉजिकल स्टेट. आता बघा, रिक्वायरमेंट 3 घटकावर डिपेंड आहे. विचारलं जाईल की प्रोटीनची डेली रिक्वायरमेंट डिपेंड्स ऑन विच फॅक्टर, तर एज, वेट अँड फिजिओलॉजिकल स्टेट. फिजिओलॉजिकल स्टेट कशी आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. आता बघा, ॲव्हरेज अडल्टसाठी 0.8 to 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर किलोग्रॅम ऑफ बॉडी वेट. बघा, जर एखादं ॲव्हरेज अडल्ट बालक व्यक्ती असेल तर काय आहे, 1 ग्रॅमसाठी 0.8 आहे किंवा 1 ग्रॅम म्हणजे जवळपास पर केजी साठी 1 ग्रॅम. म्हणजे याचा अर्थ जर 70 किलोग्रॅम व्यक्ती वजनाचा असेल तर त्यासाठी 70 ग्रॅम काय आहे, डेली प्रोटीनची गरज आहे. 70 केजी व्यक्तीचं एखादं वेट असेल तर त्या मास असेल त्याचं मास 70 केजी असेल तर डेली त्याला 70 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. एक्झाम्पल, इफ अ पर्सन वेट 60 kg दे नीड 60 ग्रॅम ऑफ प्रोटीन डेली, जे आता सांगितलं. यानंतर बघा, प्रेग्नंट वुमन साठी नीड एक्स्ट्रा 23 ग्रॅम्स पर डे. म्हणजे याचा अर्थ जर समजा प्रेग्नंट लेडीचं वजन 60 kg असेल तर डेली तर 60 ग्रॅम लागेलच, यासोबतच 23 ग्रॅम एक्स्ट्रा लागणार आहे. तर टोटल या ठिकाणी आपण म्हणू शकतो 83 काय आहे ग्रॅम एवढं प्रोटीन डेली लागतं. म्हणजे याचा अर्थ प्रेग्नंट लेडीला त्याच्या वेटचं 1 kg वेट बरोबर 1 ग्रॅम लागणार आणि यासोबतच 23 ग्रॅम डेली एक्स्ट्रा लागतं. का? कारण की बाळाचं डेव्हलपमेंट होणार आहे. यानंतर लॅक्टिनिंग मदर्स, स्तनपान करणाऱ्या माता. लॅक्टिनिंग म्हणजे काय, जे बाळाला जन्म दिल्यात आणि मुलाला दूध पाजतात अशा मातांमध्ये नीड एक्स्ट्रा 13 + 19 ग्रॅम पर डे. म्हणजे त्याच्या वजनाच्या जेवढा असणार आहे, जसं 60 kg त्याचं वजन होतं तर 60 ग्रॅम तर लागेल, यासोबतच 13 ग्रॅम एक्स्ट्रा लागेल, 13 ते किती 19 ग्रॅम. तर अशा प्रकारे लागणार आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. 73 ते या ठिकाणी जर बघितलं तर किती रे, 13 7 9 म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो 79. तर एवढं काय आहे ग्रॅम त्या स्तनपान करणाऱ्या लेडीजला. इन्फंट अँड चिल्ड्रन साठी नीड मोर प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेट फॉर रॅपिड ग्रोथ. पण लहान मुलांमध्ये आणि चिल्ड्रनमध्ये पर केजी 1 ग्रॅम पेक्षाही जास्त लागतं. का? कारण की त्यांना रॅपिड ग्रोथ करायचं असतं, रॅपिड स्वतःचं डेव्हलपमेंट करायचं असतं, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तो जास्त प्रमाणात लागताना दिसतं. तर हे विचारलं जातं IMPI. तर हे लक्षात घ्या आणि याच पद्धतीचं कंटेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट व्हॅकॅब्युलरी हेल्थ इन्स्पेक्टर साठी काय लक्षात घ्यायचं, न्यूट्रिएंट म्हणजे पोषक तत्वे, केमिकल कंपोनंट, टिश्यू रिपेअर म्हणजे काय, ऊतींची दुरुस्ती टिश्यूंची, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया, यानंतर सिंथसिस म्हणजे निर्मितीची प्रक्रिया, मॅल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण म्हणतो आपण, बायो अवेलेबिलिटी म्हणजे शरीराला उपलब्ध होण्याची क्षमताला बायो अवेलेबिलिटी म्हणतात, वेस्टिंग म्हणजे मास कमी होणे, शुष्क होणे, यानंतर एक्सरेशन म्हणजे उत्सर्जन असणार आहे. टिप्स बघा काय आहे, रिमेंबर दॅट सोयाबीन इज द रिचेस्ट प्लांट सोर्स ऑफ प्रोटीन आहे, किती %? 40%. एग इज द गोल्ड स्टँडर्ड रेफरन्स प्रोटीन फॉर क्वालिटी. गोल्ड स्टँडर्ड म्हणतो एग कोणतं, व्हाईट पार्ट गोल्ड स्टँडर्ड प्रोटीन आहे. नायट्रोजिनस बॅलन्स इज द मेथड यूज टू मेजर प्रोटीन स्टेटस इन द बॉडी. In the field, use the MUAC mid upper arm circumference tape to quickly identify protein energy malnutrition children. तर काय केलं जातं माहिती आहे का, कसं ओळखणार की malnutritionचं पेशंट आहे, तर काय आहे, क्विकली आयडेंटिफाय प्रोटीन एनर्जी malnutrition चिल्ड्रन. यालाच आपण काय म्हणत असतो, मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. जो मिड अप्पर आर्मचा आहे तो सर्कम्फरन्स बघितल्यानंतर ते कळून जातं. तर अशा प्रकारे प्रोटीनचं या ठिकाणी आपण पूर्ण डेटाबेस बघितलं आणि याच पद्धतीने पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला फॅटचं डेटाबेस बघायचं आहे. प्रत्येक लाईन टू लाईन काय आहे डिटेल घेणार आहे.
यूट्यूब चॅनल जॉईन केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला जॉईन करून घ्या, कारण यूट्यूब चॅनलला रेग्युलर येणाऱ्या काळात जशी ऍड पडली मी हे लेक्चर काय आहे टाकत जाणार आहे आणि ह्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. आणि जर तुम्ही नगर परिषदमध्ये, सार्वजनिक आरोग्य विभागात, महानगरपालिकेत किंवा जिल्हा परिषद आरोग्य विभाग कुठं जरी तयारी करत असेल आणि तांत्रिकची काही अडचण असेल तर मी दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय, मेसेज करायचंय. 87 66 99 24 59 78 75 32 92 74. कॉन्फिडन्स आहे राजा. मी एमपीसी मध्ये 15 पैकी 15 प्रश्न आणून देतो विद्यार्थ्यांना. 15 प्रश्न विचारले जातात एमपीसी ला. प्रत्येक पेपरला 15 पैकी 14 15 14 15 प्रश्न आपल्या संदर्भातून असतं, टीचिंग मधून असतं. तर या ठिकाणी त्याच पद्धतीने आपल्याला कव्हर करायचंय. इथं तर प्रश्न जास्त आहेत तर ही जबाबदारी माझी असणार आहे. तर चालतं आपल्या मित्र परिवाराला आपल्या प्लॅटफॉर्म बद्दल सांगा, एवढं सहकार्य करा. या ठिकाणी थांबतो. भेटू आपण याच डेडिकेशननी, याच अप्रोचनी पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.